नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ऑल हिस्ट्री नोट्स या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत मगध साम्राज्यातील सम्राट बिंबिसार यांच्याबद्दल। प्राचीन काळामध्ये भारतामध्ये एकूण 16 महाजनपदे होती। त्यामध्ये सगळ्यात शक्तिशाली म्हणून मगध साम्राज्य वर आले। मगध साम्राज्यातील सम्राट बिंबिसार हे हर्यक वंशाचे संस्थापक होते। हर्यक वंशाचा काळ 544 इसवी सन पूर्व ते 412 इसवी सन पूर्व इतका होता। मगध साम्राज्यामध्ये बिंबिसार, अजातशत्रू आणि राजा उदयन हे एक प्रभावशाली आणि शक्तिशाली राजे होते। त्यामध्येच बिंबिसार बद्दल सांगायचे म्हणजे बिंबिसार यांनी इसवी सन 544 ते 492 या काळामध्ये सत्तेमध्ये होते। सम्राट बिंबिसार यांनी अंग महाजनपदासोबत युद्ध करून अंग हे महाजनपद मगध साम्राज्यामध्ये विलीन करून घेतलं आणि त्यांचा मुलगा अजातशत्रू याला त्या अंग महाजनपद सोपवलं। सम्राट बिंबिसार यांनी वेगवेगळ्या राज्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करून सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध आणि मैत्रीपूर्ण व्यवहार बनवले। त्यामध्ये कोसल नरेश यांची कन्या तसेच प्रसेनजीतची बहीण महाकोसला हिच्याशी विवाह केला आणि कोसल राज्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले। त्यानंतर लिच्छवीची राजकुमारी चेलन्ना ही अजातशत्रूची आई आहे। यांच्याशी विवाह करून त्यांनी वैशाली सोबत संबंध चांगले प्रस्थापित केलेले आहेत। तसेच मद्र देशाची राजकुमारी क्षमा अशा प्रकारे त्यांनी वैवाहिक संबंधामधून मगध साम्राज्य विस्तारासाठी कार्य केलेले आहे। तसेच त्यांनी अवंतीचा राजा चंडप्रदोत याच्यासोबत युद्ध केले, पण काही दिवसानंतर त्यांनी मैत्रीपूर्ण त्यांच्यासोबत संबंध ठेवले। ज्या वेळेस चंडप्रदोत याला पंडुरोग झालेला होता त्यावेळेस त्यांनी चंडप्रदोतच्या विनंतीवरून आपला राजवैद्य जीवक याला उज्जैनला पाठवलेलं होतं। थँक्यू।